तर घनश्याम इकडे पुढारी म्हणवतो स्वतःला, पण एखादा आपला फ्रेंड झाल्यावर त्याच्याशी कितपत पर्सनल बोलावं हे मात्र त्याला अजून कळलेलं नाही। चला तर बघूया तिकडे काय डिस्कशन चाललेलं आहे। जेवण झाल्यावर घनश्याम बाहेर येतो आणि निक्की जवळ बसतो। आल्या आल्याच निक्कीच्या गुडघ्यावरती हात ठेवतो आणि निक्की विचारते की जेवण झालं का, तुझं पोट भरलं? त्यावरती तो म्हणतो हो, तुझं प्रेम भेटलं ना, मग ओव्हरफुल झाले माझं पोट। त्यावरती निक्की तिचा डायलॉग मारते बाई, आणि त्यानंतर निक्की विचारते की इकडून गेल्यानंतर करमेल का तुला? तर तो म्हणतो की मी जाणारच नाही। तर ती म्हणते असं नाही रे, 100 दिवसांनी ज्यावेळेस आपण इथून जाऊ त्यावेळेस तुला करमेल का? त्यावेळेस तो म्हणतो नाही करमणार, मला विचार करूनच कसं तरी होतंय। त्यावर निक्की म्हणते मी येईन ना तुला भेटायला। त्यावर घनश्याम देखील म्हणतो की हो, मी पण येईन। तर घनश्याम एवढंच बोलून थांबत नाही, तो म्हणतो की तुमचं लग्न तर मलाच पूर्ण करावं लागणार आहे, तुमची नावं, डोहाळ जेवण, बारसं ह्या गोष्टी मलाच कराव्या लागणार आहे। तर निक्कीचे यावरती बाई गप रे, पागल झालाय का, असं इकडे तिचं निक्कीचं चालू असतं। तर घनश्यामचं पुढं बोलणं चालूच असतं। तो म्हणतो की तुझी 4, त्याची 3, त्याला तर 12ची अपेक्षा आहे। तर इतकं आपण पुढारी आहोत तरी देखील तो या लेवलला जाऊन निक्कीशी बोलतोय, आणि निक्कीचा आपला एकच डायलॉग चाललेला आहे बाई बाई। तर तुम्हाला हे पुढारीचं बोलणं म्हणजे घनश्यामचं बोलणं कितपत पटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।